तो काय नाही अगं सांग ना तो काय तो आला होता का इथे नाही म्हणजे खोटं बोलताय तुम्ही दोघं माझ्याशी प्लीज जे काय आहे ते मला खरं खरं सांगा अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलं त्याला रस्त्यावरून जाताना काय आहे कोणाचा रुमाल आहे हा बाबांचा तर नाहीये मला सांगेल का कोणी बाबा काय आहे हे आई, अगं तू तरी सांग सांग नाही बाबा मी तुम्हाला शेवटचं विचारते तुम्हाला शपथ आहे माझी शार्दूल इथे आला होता की नाही हो आला होता गेले काही दिवस तो सारखा येतोय अगं काय लपवायचं तिच्यापासून तिने त्याला बघितलंय सॉरी वसू म्हणजे आम्ही तुला नाही सांगू शकलो म्हणजे आमची हिंमतच झाली नाही गेले काही दिवस तो सारखा येतोय कधी येतो कसाही वागतो आधीपेक्षा तो जरा जास्तच आक्रमक झालाय खूप खूप त्रास होतो ग आम्हाला काय करावं काही सुचत नाहीये खूप भीती वाटते ग या सगळ्या गोष्टींची पण का बाबा आता काय हवंय त्याला घर हवंय त्याला प्रॉपर्टी हवी आहे त्याला सारखा आडून आडून तो आम्हाला त्रास देत असतो अगं खूप मोठा गुंड झालाय तो कुठल्या कुठल्या लोकात वावरत असतो काय माहित माझं नशीबच खोट या अशा नालायक मुलाला जन्म घालायच्या आधीच मेले काय बोलतेस तू हे अगं मग काय कसा मुलगा आलाय नशिबी तुम्ही दोघं हे सगळं किती दिवस सहन करताय मला का नाही सांगितलं अगं काय करणार तुला सांगून तुला तुझे टेन्शन्स काय कमी आहेत का आणि खरं सांगायचं तर आम्हाला ना ओसो तुला या सगळ्यापासून लांब ठेवायचं होतं काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं नाही आई असं नाहीये तो जर आपल्याला इतकं छळत असेल ना तर आपण काहीतरी करायला पाहिजे आपण पोलिसांकडे जाऊयात चला नाही पोलिसात नाही जायचं अगं त्याच्या कुठे आणि किती ओळखी असेल ना आपल्याला काही माहित नाही आणि मुळात तू यात पडूच नकोस असं कसं बोलताय तुम्ही माझी शपथ आहे तुला असू माझी शपथ आहे अगं त्याला आम्ही तुझ्याबद्दल आणि बनीबद्दल काहीही सांगितलं नाहीये आणि मरेपर्यंत त्याला सांगणार नाहीये तू आम्हाला सोडून गेलीस हेच त्याला माहिती आहे आणि हळूहळू त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसतोय मुळात तू ना या सगळ्यापासून लांब राहा किती दिवस त्याच्यासारख्या माणसापासून खरं लपून राहणार आहे बाबा मला असं अचानक समोर दिसला परत दिसूच शकतो ना कदाचित त्याला माझा आकाशरावांशी लग्न झालं हे कळेल म्हणजे माझा मुलगा हे पण कळेल मग काय करणार आहोत आपण नाही जोपर्यंत आपल्याला जमेल ना तोपर्यंत आय एम सॉरी प्लीज माझं एकदा नीट ऐकून घ्या मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते व्यवस्थित अजून काय एक्सप्लेन करणार आहात तुम्ही सगळंच उघड उघड दिसतंय
वसुंधरा, तुमची तब्येत ठीक नव्हती म्हणून आपण विसर्जन सोडून घरी गेलो. आराम करायचं सोडून तुम्ही इथे निघून आला, तेही असं कोणालाही न सांगता. अहो आई किती चिडल्या तुमच्यावर, काही आयडिया तरी आहे का तुम्हाला? हाच तनयाने पहिल्यांदा नवीन सून म्हणून स्वयंपाक केला होता, जो आईला अजिबात आवडला नाही. आता या सगळ्याचा राग ती तुमच्यावरच काढणार ना? आकाशराव, नाही म्हणजे तिची चूक नाहीये, चूक माझीच आहे. काय झालं, मला जरा कसं तरी होत होतं म्हणून मीच घाबरून तिला बोलवून घेतलं. म्हणजे आई काय काय होतं तुम्हाला? नाही काय नाही, आता बरं वाटतंय. पण कसं आहे ना आकाशराव, म्हणजे लग्नानंतर बरेच दिवस झाले आम्हाला वसूवर अवलंबून राहायची सवय ना, त्यातून काही जात नाही आमची, म्हणून आम्ही तिला बोलवून घेतलं. पण सॉरी, व्हेरी सॉरी. अगं सॉरी काय, इनफॅक्ट मला वाईट वाटतंय की गरजेच्या वेळी तुम्हाला फक्त वसुंधरा आठवली, मी नाही. नाही, आय अंडरस्टँड. ऑब्व्हियसली तुम्ही वसुंधरांना जिथे बोलवाल, पण ऍटलीस्ट त्यांनी तरी मला सांगायला हवं होतं ना. ऍटलीस्ट आज सांगायला हवं होतं. बाबा तुम्हाला माहिती आहे का, आज विसर्जनात या चक्कर येऊन पडल्या होत्या. आता परत काही झालं असतं म्हणजे. काय ग बसू? हा आकाशराव, तुम्ही रागवायच्या, ओरडा. बाबा प्रश्न ओरडण्याचा नाहीये, मी घाबरलो होतो. आता घरी जाऊन आई ओरडणार ते वेगळं. आकाशराव, आय एम सॉरी. माझं चुकलंच आहे, तर मी सगळं ऐकून घ्यायला तर. हो तुम्ही ऐकून घ्याल, पण मला नाही आवडत ना आईने तुमच्यावर चिडलेलं. पण तुम्ही असं वागणार असाल तर. आकाशराव खरंच सॉरी, म्हणजे चूक झाली आमची. आम्ही वसुंधराला इकडे बोलवून घेतलं, खरंच सॉरी. नाही म्हणजे वाटल्यास आम्ही जयश्रीताईंची घरी येऊन माफी मागतो. बाबा प्लीज, सॉरी काय, तुम्हाला कोणालाही सॉरी म्हणायची गरज नाही. अहो मी म्हणालो ना, मी फक्त थोडं पॅनिक झालो होतो, दॅट्स इट. आणि घरची काळजी घेऊ नका, ते सगळं ठीक आहे. आकाशराव, आय एम सॉरी. निघूयात आपण? हो, निघा तुम्ही, आधीच उशीर झालाय. बसू, काळजी घेत जा, कोणाला काही बोलू नकोस. चला आई बाबा, आम्ही येतो आता. काळजी घ्या तुम्ही, आणि प्लीज नेक्स्ट टाइम हक्काने मलाही सांगून जा. हो हां, काही असेल तरी. नक्की. चला या, चला बसून. मुलांनो, रूम मध्ये जाऊन झोपा बरं. आई बाबा येतील नंतर. जा. पण तुला माहिती आहे ना, आम्हाला आई बाबांशिवाय झोप नाही येत. हो, पण तुमच्या आईला त्याचं काही वाटतंय का? आवनी काकू, बनीची आई कधी येणार? येईल. हे बघ. सावकाश. आई किती उशीर लावलास तू यायला? अरे मी ते जरा. तुला एक सांगू, आम्ही मस्त पास्ता खाल्ला, तनया काकूने बनवला होता. ते छान. आणि आता आम्हाला झोप येते. चल ना रूम मध्ये. बाळा त्यांचं जेवण बाकी आहे, आधी ते होऊ द्या, नंतर आरामात जाऊ आपण. नाही, मी काय म्हणते, तुम्ही जा, मी येते मागून. नाही, आम्ही थांबतो. का? मी काय खाणार आहे तुझ्या बायकोला? नाही आई, तसं काही नाही आहे, पण घेऊन जा मुलांना, त्यानं झोप आली. ठीक आहे. चला झोपूया. ऑलरेडी खूप उशीर झालाय. चला आई लवकर ये हा. हो. चल. आता सांग, झालं मनासारखं फिरून झालं? मज्जा आली ना? आई आत्ताच आली आहे ना ती, तिला जेवू द्या ना आधी.
घेऊ देत ना जेवून. मी कुठे धरून ठेवले तिला? तसंही ती सगळं आपल्या मनासारखंच करते. मी कोण बाई बोलणारी? आय एम सॉरी. मी तुम्हाला असं न सांगता जायला नको होतं. मुळात तू जायलाच नको होतस. काय घरची जबाबदारी वगैरे काही आहे की नाही? उठसूट आपला माहेरी निघून जायचं. आज तनयाने स्वयंपाक केला होता. ती बिचारी वाट बघत होती तुझी, पण तुला त्याचं काही वाटतच नाही. मी आपला विचार करत होते, माझ्या तिन्ही मुलांची लग्न झाली आहेत. तिघी सुना अगदी छान आनंदाने एकत्र नांदतील. पण कुठं काय, तनयाचं काही बरं झालेलं बघवतच नाही तुला. नाही आई, असं नाही. खरंच आई बाबा, त्यांच्याबद्दल तर बोलूच नकोस तू. काय त्यांचे संस्कार आहेत ते दिसलंय मला. सारखं आपलं माहेरी बोलवून घ्यायचं मुलीला. एवढं जर होतं तर मग लग्न करून पाठवलं कशाला? हे बघ, हे तुझं माहेर नाही. इथे संस्कार, रीतीभाती, परंपरा, प्रथा सगळं व्यवस्थित पाळलं जातं. तुझ्यापेक्षा लहान असून त्या तनयाला सगळं माहितीये. तुला कधी अक्कल येणार आहे देव जाणे. मी तुला शेवटचं सांगते, लवकरात लवकर तुझं वागणं सुधार, नाही तर माझ्याशी गाठ आहे. घाल आता तिला काय जेवायला घालायचं ते घाल. वसुंधरा, मनाला लावून घेऊ नकोस. चल आधी जेवायला चल. नाही नाही वहिनी, मी नंतर जेवते. आधी आवरून घेते सगळं. आज सगळे कामं तुमच्यावरच पडले. ठीक आहे ग वहिनी. झालंय आवरून. तू नव्हतीस ना. वसुंधरा चल. तनया, ताट वाढ तिच्यासाठी. चल ये ये ये. हो ये. अगं टेस्ट कर ना. कसं? खूप छान. थँक्यू. चला, गुड नाईट. माझं थोडं स्किन केअर रुटीन पण बाकी आहे ना. गुड नाईट वहिनी. गुड नाईट. वसुंधरा खाऊन घे पटपट. मी आव. वहिनी वहिनी, नाही 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 नाही. अगं असू देत. मी करते सगळं. तुम्ही जा झोपून घ्या. अगं असं काय करते? आवरते तू जेव. वहिनी, मी करते. नक्की? हो अगदी. तुम्ही नका काळजी करू. झोपा तुम्ही आरामात. ठीक आहे. आधी पोटभर जेवून घे आणि मग नंतर कामं कर. काय? बाय. गुड नाईट. Someone looks very happy. आय एम सो 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 हॅपी. मी बनवलेलं जेवण सगळ्यांना किती आवडलं. तनु यार, पण तुला मी बोललो होतो ना, आईला नाही आवडणार. ती नाराज झाली होती ग. ठीक आहे रे, बाकी सगळ्यांनी तर एन्जॉय केलं ना. आणि मुलं तर किती खुश होती. यार मला खूप भारी वाटतंय. काहीतरी ना जोरदार सेलिब्रेशन झालं पाहिजे. हो, सेलिब्रेट तर केलंच पाहिजे. बावळे तसं नाही म्हणत आहे. मग तू डोळे बंद कर. हा, आधी डोळे बंद कर. ओके. उघडू नका. हा, मी सांगेपर्यंत उघडायचं नाही. ओके ओके. वेटिंग वेटिंग. उघड होता. नाही 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 नाही, थांब. काय करतेस तू नक्की? सांग ना. अखिल चीटिंग नाही. हा, मी नाही उघडत आहे. थांबा, उघडू नको डोळे. एकच मिनिट. आता उघडू? नाही नाही नाही, मी सांगते. अरे यार, काय करते? सांग ना मला. उघडू? आता उघड. पार्टी. अगं ए, हळू. हे काय? ही कुठून आणलीस? कुठून काय? घरून आणली. ओपन कधी होते?
पडू का? नाही नाही तनु तनु हे काय करतेस तू? अगं घरी कोणाला कळलं ना वाईनं आणली तर वाट लागेल आपली. अरे यार केवढा घाबरतोस ना, पट्टू आहे दे इकडे. तनु तसं नाही ग, पण तुला कळतंय का? आत्ताच कौतुक केलं तुझं सगळ्यांनी. एक्सक्यूज मी भारीच आहे. त्यांनी कौतुक केलंच पाहिजे माझं. ओके यार त्याचंच तर सेलिब्रेशन आहे. तू बॉटल सोड आधी. अखिल मी सरबत घेऊन येतो. आपण सरबत. बॉटल सोड आधी. अगं ऐक ना, माझं सरबत आणतो आपण, त्याने करू ना सेलिब्रेट. अरे तू एवढा का घाबरतोय? तनु नको ना, घरी नको ना प्लीज. जी आता आपलं लग्न झालंय, आता तू आयुष्यभर असाच घाबरणार आहे का? अगं तनु तू समजून घे ना ग, घरी वाईन आणली हे कळलं ना तर खून होईल आपल्या दोघांचा. की शाळा तू मला मगाशी पण असंच घाबरवलं होतं. यार तुझी फॅमिली कूल आहे, तू सोड, काही होत नाही. यार स्प्रे तरी मारतो, वास नाही लागला. काही वास नाही येणार आहे. वेट ओके. To us, Akhil and Tanaya, the power couple of Thakur family. Cheers and this is amazing, so tasty. आकाशराव, ते काय करताय तुम्ही? झोपायचं नाहीये का? उद्या उद्या ऑफिस आहे ना? काय झालं? असं का बघताय तुम्ही? सुंदरा, ते नापासून काहीतरी लपवत आहे. प्लीज नाही म्हणू नका. सकाळी चक्कर आल्यापासून तुमचं काहीतरी पेन असलं, म्हणूनच बरं नसतानाही तुम्ही एवढं पायपीट करून घरी गेलं, राईट? असं नाहीये. आईला बरं वाटत नव्हतं. वसुंधरा, मी तुमच्यावर आरोप करत नाही, पण तुम्हाला कसला त्रास होत असेल तर ते जाणून घेण्याचा हक्क आहे ना मला. इतके क्लोज तर आपण नक्की झालो आहोत, मग आपल्यामध्ये असं शेअरिंग असायला पाहिजे ना. मला तर कळतच नाही की लोक आपल्या जवळच्या माणसांपासून का गोष्टी लपवतात. नात्यांमध्ये जर ट्रान्सपरन्सी नसेल तर मग काय अर्थ आहे? कितीतरी चांगले संसार या कारणावरून मोडतात. अहो, काही चुकीचं बोलतोय का मी? सकाळी तुमची अवस्था बघून मी किती घाबरलो होतो ना, माहितीये? थरथर कापत होता तुम्ही. मला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. आणि अशा अवस्थेत तुम्ही कोणालाही न सांगता निघून गेलात. मी खरंच सांगते, आईची तब्येत खरंच. प्लीज, मुळात आई तुम्हाला अशी तडकाफडकी बोलून घेणारच नाही. फोनवरती नुसता तुमचा आवाज ऐकून त्याला कळलं असतं की तुम्हाला बरं नाही.
ऐका ना, मला प्लीज सांगा ना मला तुमच्या मनात नक्की काय आहे ते. मी समजून घेईन. मी अजिबात जज नाही करणार तुम्हाला. एवढा तर विश्वास आहे ना माझ्यावर.